राज्यभरातील मेडिकल केमिस्ट आज बंद राहणार आहेत। 24 तास राज्यभरातील मेडिकल केमिस्ट हे बंद राहणार आहेत। ई फार्मसी विरोधात देशव्यापी बंद पुकारण्यात आला। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून बंदची घोषणा करण्यात आलेली आहे। ऑनलाईन औषध विक्री म्हणजेच ई फार्मसीच्या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने उद्या देशव्यापी बंदची हाक दिली। खरतरी काल हाक देण्यात आली होती। या आंदोलनात सर्व औषध विक्रेते कडकडीत संप पाळणार आहेत। काल या संदर्भात हाक देण्यात आली होती, आज त्याचं पालन करण्यात येत आहे। ऑनलाईन औषध विक्री म्हणजेच ई फार्मसीच्या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने देशव्यापी बंदची हाक दिलेली होती। या आंदोलनामध्ये सर्व औषध विक्रेते हे कडकडीत संप पाळणार आहेत। रात्री 12 पासून ते बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे सलग 24 तास सर्व औषध दुकाने पूर्णपणे बंद राहणार। या संदर्भात आज बंद पुकारण्यात आलेला आहे। 24 तास राज्यभरातील मेडिकल केमिस्ट हे बंद राहणार आहेत। राज्यभरातील मेडिकल केमिस्ट आज बंद राहणार आहेत। या संदर्भात मोठी अपडेट समोर आहे। ऑनलाईन विक्री संदर्भातला हा आक्षेप आहे, त्या संदर्भात वारंवार तक्रार सुद्धा देण्यात आली, मात्र याची दखल घेतली जात नाही, म्हणून आता हे थेट संप पुकारण्यात आला। ई फार्मसी विरोधात देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले। स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। 14 जून रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे। मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईतर्फे दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृती दिनानिमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। तर यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार आता जाहीर झाले। स्वाती चिटणीस, दिलीप प्रभावळकर यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे। गेटवे ऑफ इंडिया परिसरातील बोटी इलेक्ट्रिक्स होणार आहेत। विशेष पॉलिसी तयार करून मुंबई बँक ही कर्ज देणार आहे। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भातली माहिती दिली। बोटधारकांना आर्थिक सहाय्य कर्ज योजना उपलब्ध करून देणार मंत्री नितेश राणे आणि आमदार प्रवीण दरेकर यांची या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक पार पडलेली आहे। महत्त्वाची अपडेट समोर येते। गेटवे परिसरातल्या बोटी आता इलेक्ट्रिक होणार आहेत। बोटधारकांना मुंबई बँक कर्ज देणार आहे। या संदर्भात नितेश राणे आणि प्रवीण दरेकर यांची मंत्रालयामध्ये बैठक पार पडली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।